हो, मागच्या जवळपास 1.5 वर्षापासून महाराष्ट्रातील सगळे मुलं जे आहेत तर ते वन विभागाच्या भरतीसाठी म्हणजे वनरक्षक भरती आणि वन महसूल विभागामधील भरतीसाठी आतुर आहेत. अशामध्येच आता वन विभाग भरतीसाठी एक नवीन अपडेट आलेला आहे आणि यामध्ये स्पेसिफिकली महसूल आणि वन विभाग दोन्ही जरी एकत्र काम करत असले तरीही स्पेसिफिकली वन विभागाचं जे काम आहे तर त्याच्यासाठी एक नवीन अपडेट आहे. नवीन भरतीचा एक नियम लागू झालेला आहे आणि त्याबद्दल एक ऑफिशियल GR आलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सगळं आपण डिटेलमध्ये पाहू आणि भरती कधी येऊ शकते वनरक्षकची ते देखील मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. तत्पूर्वी आपली ही सरळ सेवा भरती बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सध्या चालू आहे आणि ही बॅच फक्त तुम्हाला 999 रुपयामध्येच तुम्हाला ही मिळू शकते. जर तुम्ही इच्छुक असाल तर आपलं हे जे ॲप्लिकेशन आहे ई स्वयं ॲप इन्स्टॉल करा, डेमो बघा. जर तुम्हाला पटलं तर नक्की तुम्ही पुढे जॉईन करू शकता किंवा जर काही इन्फॉर्मेशन जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर 7066-155-355 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला आता बघूया हा GR काय सांगतो. हा GR जो आहे हा GR आहे 2 जानेवारीचा. ठीक आहे, 2 जानेवारीचा GR आहे. वन विभागातील गट ब अराजपत्रित गट क आणि गट ड संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना या संदर्भात हा GR आहे. कशाच्या संदर्भात? सुधारित कार्यपद्धती, नवीन पद्धतीने आता हे विभाग जे आहे तर ते पदभरतीचं कामकाज करणार आहे. त्याची कार्यपद्धती काय असायला पाहिजे, मार्गदर्शक सूचना यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि पद कोणकोणते आहेत? गट ब अराजपत्रित गट क आणि गट ड संवर्गातील पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये काय केलेली आहे की नवीन प्रोसेस आणलेली आहे. ठीक आहे, आता हे त्यांनी पत्र दिलेलं महसूल वन विभागाचं हे 27/12चं आहे, अप्पर हे 13/6चं आहे. ठीक आहे, आणि हे दिलेलं आहे. आता पहा शासन पूरक पत्र. ठीक आहे, 16/12/2025च्या शासन निर्णयान्वये वन विभागातील जिल्हा निवड समितीच्या कक्षेतील पहा आता अगोदर आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे काय शब्द दिलेला आहे? जिल्हा निवड समिती. ठीक आहे, कोणतं? जिल्हा निवड समिती. जिल्हा निवड समितीच्या कक्षेतील गट क संवर्गातील अगोदर जी पदभरती व्हायची ना तर ती काय व्हायची की जिल्हा निवड समितीच्या मार्फत व्हायची. आता ही जिल्हा निवड समितीच्या मार्फत होणार नाही. ही कोणती होणार आहे? ही प्रादेशिक लेवलवरती होणार आहे. ते पुढे दिलेलं आहे त्यांनी. तर यामध्ये जिल्हा निवड समिती जी आहे तर ती आता बाद ठरण्यात आलेली आहे आणि नवीन पद्धतीनं भरती होणार आहे. तर ती कशा संदर्भात आहे हे पहा. आणि यामध्ये आता नेमकं कोणकोणते पद आहेत ते पहा. गृहप्रमुख, ठीक आहे, हे एक पद झालं. माहूत हे एक पद झालं. लांच चालक झालं. ट्रक चालक, कवायत शिक्षक, ग्रंथालय परिचर, पशु परिचर आणि गट ड मधील शिपाई, चेनमॅन, चारा कापणारा, खलाशी, नौका तांडेल, मॉस्क लष्कर तांडेल, पहारेकरी, देखभाल सेवक, सहाय्यक स्वयंपाकी ही पदे 27/12/2022च्या शासन निर्णयान्वये गठीत केलेल्या प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेत आणण्यात आलेली आहे. ही कधी आलेली आहे? प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेत आलेली आहे. अगोदर कोणाच्या कक्षेत होती? जिल्हा निवड समितीच्या कक्षेमध्ये होती. आता ही म्हणजे प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेत आलेली आहे. संदर्भ 1 मधील 27/12/2022च्या शासन निर्णयाने गठीत केलेल्या जिल्हा निवड समितीमार्फत पुढे वन विभागातील गट क गट ड संवर्गातील पदे भरली जाणार नाहीत. जिल्हा निवड समितीमार्फत ही पदं आता यानंतर भरले जाणार नाहीत. सदर निवड समितीचे प्रयोजन संपुष्टात आलेले असल्याने ठीक आहे, आता ही 2022ची जरी असली तरी यांची जी एक मध्यंतरी आला होता काय की ही 2022ला भरती जरी झालेली असली तरी 2 वर्ष काय होतं त्यांची वेटिंग लिस्ट होती. ठीक आहे, वेटिंग लिस्टमधून सुद्धा आता भरली जाणार नाही. आणि भूतपूर्व ज्या दुय्यम जिल्हा निवड समिती होत्या त्यांच्याबद्दल देखील आलं होतं की 2 वर्ष त्यांची काय असणार आहे की वेटिंग लिस्ट असणार आहे. म्हणजे त्यामधून जरी काही राहिलेले असले तरी ते आता भरल्या जाणार नाही. हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. संदर्भ 27/12/2022च्या निर्णयातील जिल्हा निवड समिती परिच्छेद अ हे परिच्छेद 2 इथून वगळण्यात येत आहे. म्हणजे आता काय आलं, जिल्हा निवड ते अगोदर जे होतं ना MKCLच्या मार्फत फार घोटाळे वगैरे व्हायचे तर ते आता बंद झालेलं आहे. ठीक आहे, फक्त हे एक डिपार्टमेंट असं बाकी राहिलं होतं की त्यामध्ये राज्यस्तरीय म्हणा, राज्यस्तरीय नाही पण एक प्रादेशिक निवड समिती जी आहे तर ती आतापर्यंत नव्हती. आता त्यांनी काय केलेलं आहे की आणलेलं आहे. ठीक आहे, जे गट ड आणि गट क ची जी पदं आहेत आणि गट ब ची राजपत्रित पदं आहे तर ती आता जिल्हा निवड समितीमार्फत होणार नाही. सदर शासन पूरक शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा त्याचा नंबर आहे, डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित केलेला आहे. आणि आता या
याची जी एक एक कॉपी जी आहे या जी आरची कॉपी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, विरोधी पक्षनेता, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, सगळे वन विभाग जे आहे तर त्यांना पाठवलेला आहे. आणि एक नवीन शब्द, नवीन नाही म्हणता येईल की जुना शब्द आहे मला, ते निवड नसती. हा शब्द मला ना इतका इरिटेट करतो. नुसती नसती काय, निवड नसती म्हणतात. हा ठीक आहे, पण यांना पण दिलेला आहे. असो, काही काही शब्द जे आहेत तर ते अपभ्रंश होऊन म्हणजे पार त्याचा अर्थाचा अनर्थ होतो. असं जरी असलं तरी आता सांगायचा उद्देश हा आहे की आता वन विभागाची जी हालचाली आहे तर ते नेमकं 2026मध्ये जाहिराती येण्याच्या दृष्टीने सबळ पुरावे आपल्यासमोर आलेले आहेत. राहिला प्रश्न आता वनरक्षक भरती कधी येऊ शकते. तर बघा आता ही जी आहे निवड समिती कशा होणार एवढं इथपर्यंत आलेलं आहे. नंतर मग एखादी आता समिती येईल की प्रत्येक विभागामध्ये किती समित्या आहेत. प्रादेशिक विभागावरती जर करायचं असलं तर प्रादेशिक समिती नेमणार. मग त्या प्रदेशात त्या प्रादेशिक विभागामध्ये किती अतिरिक्त पदं आहे, म्हणजे अगोदर किती पदं होती, मंजूर किती आहे, किती भरलेली आहे, रिक्त किती आहे, याचा अंदाज घेऊन नंतर मग ही पदभरती जी आहे तर ती येऊ शकते. माझा अंदाज जर विचारणार तर नवीन शैक्षणिक वर्षामध्ये ही पदभरती आपल्याला नक्कीपणे दिसू शकते, चांगली भरती दिसू शकते ही. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील तर नक्की नोंदवा. भरतीची तयारी करायची असेल तर ई-स्वयं एक चांगलं ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे, कन्सिडर करू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.